आज मी तुम्हाला तांदळाचे शंकरपाळे कसे बनवायचे ते सांगणार आहे। मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला तांदळाचं पीठ कसं बनवलं होतं ते देखील सांगितलेलं आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। चला मग बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही वाटीचा सुद्धा घेऊ शकता। तर आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय तर 1 कप आपल्याला पाणी लागेल। त्यासाठी आपल्याला मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे जर तुम्ही वाटी असेल किंवा कप असेल तर त्याचंच मेजरमेंट घ्यायचं आहे। आता हे तांदळाचं पीठ आपण एका प्लेटीमध्ये टाकून घेऊया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण 1 कप पाणी घालायचं आहे। तर बघा इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं तर इथे मी 1 कप पाणी घालत आहे। जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं पीठ खूप पातळ होईल आणि शंकरपाळे आपले चांगले होत नाही। त्याच्यामुळे 1 कप पाणी घालतेय। आता यामध्ये अर्धा चम्मच चिली फ्लेक, अर्धा चम्मच तीळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरे, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि इथे याला उकळी येईपर्यंत गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। तर या ठिकाणी बघा आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यावर झाकण लावून आपल्याला हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे तांदळाचं पीठ छान यामध्ये शिजलं जातं। आता 5 मिनिटं झालेले आहेत। या बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेऊया। आता यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते पीठ हाताला चिटकू नये म्हणून यावर थोडंसं तेल टाकून याला थोडंसं मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर यामध्ये थोडंसं आपण म्हणजे 2 चम्मच बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे याच्यामुळे छान असा कुरकुरीतपणा येतो। आणि यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा आपलं हे पीठ इथं रेडी झालेलं आहे। आता याचे आपण 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता या गोळ्याची आपण पोळी लाटून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे। यावर मी थोडंसं तेल टाकून घेतेय, म्हणजे हे पीठ खाली चिटकू नये म्हणून यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा मी ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे। याची आपण शंकरपाळे तयार करून घेऊया, म्हणजे डायमंड शेपमध्ये कापा किंवा चौकोनी कापू शकता किंवा लांब लांब सुद्धा असे कापू शकता। तर या ठिकाणी बघा मी असे लांब लांब कट करून घेत आहे। तर इथे बघा अशा प्रकारे म्हणजे मी लांब लांब असे कट करून घेतलेले आहेत। आता याला आपण तळून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता ही शंकरपाळी आपण एक एक यामध्ये टाकून घ्यायची आहे, म्हणजे या कढईमध्ये जेवढे शंकरपाळे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आहेत। तर गॅस इथं मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला ही शंकरपाळी चांगली तळून घ्यायची आहेत। हाय फ्लेमवर ठेवायचा नाही, मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत। तर या शंकरपाळीला मस्त असे सोनेरी रंग आलेला आहे। आता हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर अशाच प्रकारे आपण सगळे शंकरपाळे इथे तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा मी हे सगळे शंकरपाळे इथे तळून घेतलेले आहे। तर याचा आवाज तुम्ही बघू शकता, काय जबरदस्त झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तांदळाचे शंकरपाळे घरी नक्कीच ट्राय करा। ते लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळे नक्कीच आवडीने खातील। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर।